आज मी तुम्हाला मक्यापासून मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे. ही आपली गावरान मका घेतल्या होत्या 2 आणि सोलून बघा हे शिजवून घेतलेलं आहे. शिजवताना काय केलेलं आहे, थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकलं, एकदम पण जास्त नाही टाकलेलं, कमी टाकलेलं आहे मीठ. आणि मी कुकरमध्ये शिजवलं होतं, झाकण वगैरे लावलं नव्हतं, फक्त चांगलं शिजवून घ्यायचं. कढई बघा मी गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये बटर टाकून घेऊया. बटरवर काय करायचं माहिती आहे का, एकदम थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे आपलं बटर जळणार नाही. थोडंसं टाकलेलं एकदम आणि वितळून घेऊया. त्याच्यामध्ये 4 पाकळ्या लसणाच्या, अर्धा इंचाला कमी असं आलं घेतलेलं आहे आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे पोपटी कलरची. आता हे काय करते, गॅस आहे मिडियम, 1 मिनिटभर फक्त परतून घेते. पहिलं एक छोट्या आकाराचा कांदा बघा असा बारीक कापून घेतलेला, जास्त बारीक पण नाही आहे, हलकंसं परतून घ्यायचं. अर्धी वाटी कोबी घेतलेला आहे. मिक्स केल्यानंतर एक छोट्या आकाराचं गाजर घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून साल काढून असे तुकडे करून घेतलेलं आहे. एक छोट्या आकाराची शिमला मिरची घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये ना तुम्हाला हवं असेल तर काकडी पण टाकू शकता बरं का. पण मला एक सांगा, तुम्ही काकडी टाकल्यावर चांगलं लागेल का? मी कधी टाकून तशी केलेली नाही आहे, पण मी जरूर तशी पण करून बघणार आहे. ह्याच्यामध्ये एकदम थोडंसं मीठ टाकायचं, जास्त नाही टाकायचं आपल्याला. आणि एक 2 मिनटं मी सगळं परतून घेणार आहे, की जेणेकरून ह्याचा कच्चापणा गेला पाहिजे. ह्याच्यामध्ये मी छोटा अर्धा चमचा चिली पेस्ट टाकणार आहे, हलवून घेते. आता ह्याच्यामध्ये बघा ही मका आपण शिजवून घेतली आहे. आता मला कसं वाटतं माहिती आहे का, ह्यातली अर्धी मका भाजून घेतली तरी चालेल तव्यामध्ये आणि अर्धी शिजवून घेतली तरी चालेल, तशी पण छान लागेल. पण तुम्ही मला सांगा बरं, तशी छान लागेल का? आता ह्याला काय करते, 1 मिनिट फक्त मी परतून घेते. ह्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा ऑरेगॅनो आहे, ह्याच्यामध्ये छोटा 1 चमचा टोमॅटो सॉस आहे आणि ह्याच्यामध्ये टाकणार आहे अर्धा चमचा शेजवान चटणी. आता हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घेऊया. मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे. एक चीज घेतलेलं आहे बघा एवढं अमूलचं. गॅस एकदम बारीक केला होता बरं का. हे सगळं मी चीज ह्याच्यावर किसून घेते. चीज बघा मी किसून घेतलेलं आहे, गॅस एकदम बारीकच होता. मस्त असं मिक्स करून घेते. तुम्ही ह्याच्यामध्ये ना अर्धा चमचा मेयोनीज जरी टाकलं तरी चालेल, पण हे कधी माहिती आहे का, जेव्हा आपण ताटात घेतो ना तेव्हा मग त्याच्यावरनं अर्धा चमचा मेयोनीज टाकू शकता, वरनं परत चीज टाकू शकता. तुम्हाला हवा असेल तर ह्याच्यामध्ये चाट मसाला टाकला तरी पण चालू शकते, पण असं पण मस्त असं चटपटीत लागेल. काळा मसाला किंवा म्हणजे काळं मीठ वगैरे जरी टाकलं तरी चालेल, किंवा चटपटीत मसाला जे मी हमेशा सांगते तो जरी वरनं थोडासा टाकला तरी चालेल, खूप चविष्ट लागेल. तुम्हाला जर तसा मसाला जर पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला सांगेन तो कसा बनतो. अशा पद्धतीत बघा ही झटपट अशी रेसिपी झालेली आहे. तुम्हाला ही कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. तुम्ही अशी कधी केली का ती पण मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.